संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि शिवसेना भाजपच्या महायुतीपैकी कोणाची सरशी होणार याची उत्सुकता तर सर्वांनाच लागली आहे। मात्र मुंबईच्या कानाकोपऱ्यात डब्यांची सेवा देणारे मुंबईचे डबेवाले यांना काय वाटतं यासाठी आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी मुंबईच्या डबेवाल्यांशी बातचीत केली आहे। आपण पाहूया। मध्ये गेल्या 100 वर्षांपेक्षा अधिक काळापासून सेवा देणारे मुंबईचे डबेवाले आज माझ्यासोबत आहे। आपलं शहर आपला आवाज या सेगमेंटमध्ये आणि आपण जर पाहिलं तर आपण याच डबेवाल्यांकडून जाणून घेणार। खरं तर मुंबईच्या प्रत्येक ठिकाणी मुंबईच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हे डबेवाले सेवा देत असतात आणि त्यांना मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या घटना सुद्धा माहीत असतात। सुविधांचा अभाव काय आहे, कोणत्या सुविधा आहेत, कोणत्या गरज या मुंबईसाठी हे सगळं या डबेवाल्यांना खरं तर माहीत असतं आणि तेच जाणून घेणार। जास्त वेळ न घेता थेट त्यांच्याशी बातचीत करणार की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी डबेवाल्यांना काय वाटतंय। सर, पुढारीमध्ये तुमचं स्वागत आहे। खरं तर निवडणुका लागलेल्या आहेत, आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख संपते, सगळ्या गोष्टी आहेत, अनेक जण नाराज आहेत, अनेक जण बंड करतायत, हे सगळे। पण यात एक गोष्ट घडली ती म्हणजे या आधीच्या निवडणुकीमध्ये पक्ष एक होता, आता पक्ष फुटलेत, एका पक्षाचे 2 पक्ष झालेले आहेत, बंडखोरी झालेली आहे, सगळं झालेलं, परिस्थिती बदलली। काय वाटतंय नेमकं? सध्याची परिस्थिती खूप भयानक परिस्थिती अशी दिसते, कारण पक्ष एकत्र असल्या कारणाने काही पक्ष फुटलेले आहेत। काही जणांनी बऱ्याच वर्षापासून समाजसेवेचं काम करतात, परंतु त्यांना काही ठिकाणी डावललं गेलेले आहेत। ह्या काही गोष्टी दिसलेल्या आहेत। त्याच्यामुळे आमची एक सामाजिक संस्था आहे, आम्ही डबेवाले जवळजवळ 135 वर्षे मुंबईमध्ये डबे देण्याचं काम करत आलेलो आहे। तर आमच्या सुद्धा काही मागण्या असतात की आमचं सायकल स्टँडचा प्रश्न असेल किंवा आमचं रेल्वे संदर्भातल्या काही गोष्टी असेल, आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे काही प्रश्न असतात किंवा काही आता आमची मुलं आम्ही कमी तत्व होते, म्हणजे जवळजवळ महिन्याला आम्हाला पुरेल अशाच्या भागावरती आम्ही जे काम करतो की इन्कम सोर्सनुसार, तर आमची मुलं मराठी शाळेमध्ये शिकतात, त्या गोष्टी आम्हाला मराठी शाळेचा सुद्धा टक्का बऱ्या प्रमाणे कमी होत चाललेला आहे, तो सुद्धा या माध्यमातून वाढला पाहिजे। आणि त्याच्या व्यतिरिक्त जसं की आता काही लोक सध्याच्या परिस्थितीमध्ये आपलं काम करण्यासाठी इकडे तिकडे जातात, म्हणजे ट्रेनचा प्रवास हे ते करतात, तर त्यांना ज्या काही सुविधा आहेत त्या मुबलक भेटल्या पाहिजेत। किंवा कुठल्याही पक्षाचा माणूस असला, कुठलाही नगरसेवक निवडून आला, नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या 100% त्यांनी त्या पूर्णतः केल्या पाहिजेत। तुम्हाला काय वाटतं या सगळ्याच्या सध्याच्या स्थितीतल्या या राजकारणामध्ये? मी 35 वर्षे झाले डबे वाहतुकीचं काम करत आहे। सध्याच्या घडीला राजकारण हा बाजार झालेला आहे आणि मुंबई डबेवाल्यांच्या जर समस्या पाहिले तर मुंबई डबेवाल्यांना सायकल पार्किंगची समस्या अत्यंत भीषण आहे। आमची सायकल लावायला कुठे जागा नाही आहे। प्रत्येक राजकीय पक्ष आश्वासन देतोय, पण आश्वासनाची पूर्तता कोणी करत नाहीये। राजकीय पक्षांच्या याच्यामध्ये महानगरपालिकेच्या बजेटमध्ये डबेवाल्यांचा प्रश्न येतो, पण तो अस्तित्वात येत नाहीये, हीच आमची खंत आहे। एक प्रश्न असा आहे सध्याला की महापौर मराठी का अमराठी हा वाद सुरू आहे, काय वाटतं महापौर कोणाचा असावा? आता जर समजा आम्ही मुंबईमध्ये राहतो, मराठी माणूस आहे आपण, तर आपला महापौर मराठीच पाहिजे। महापौर मराठी असावा, तुम्हाला काय वाटतं महापौर कोण असावा? नक्की मराठीच पाहिजे। मुंबई ही मराठ्यांचीच आहे आणि ती मराठ्यांचीच राहिली पाहिजे आणि महापौर हा मराठीच असला पाहिजे। एक गोष्ट आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले। खरं तर महायुती आहे, तिथे शिवसेना आणि म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्र लढते, इथे दोन्ही भाऊ हे एकत्र आलेले आहे। अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार, अजित पवार हेही अनेक ठिकाणी काही जागांवर एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळते। पण खरं तर मुंबईसाठी महत्वाचं म्हणजे 2 ठाकरे एकत्र आले। काय वाटतं या महानगरपालिकेत बदल दिसेल? निश्चित लेट पण थेट असं म्हणावं लागेल की दोन्ही बंधू एकत्र आलेत म्हणजे सगळ्या मराठी माणसांना ह्या गोष्टीचा अभिमान वाटलेला आहे। पण निश्चित त्या पद्धतीचं कामही त्यांनी केलं पाहिजे, कारण की काय की आज कामाला महत्व आहे। आज तसं पाहिलं तर हे राजकारण सामान्य माणसाला राजकारणापासून दूर जावंसं वाटलेलं आहे, कारण की हे जे सगळं आजकाल राजकारण चाललंय हे खूप वाईट परिस्थिती निर्माण करणारं राजकारण आहे। तर निश्चित ज्याला चांगलं काम करायचंय त्यांनी राजकारणात राहावं। ज्यांनी निष्ठापणाला नाही लावली, ज्यांनी निष्ठा सोडली, निश्चित त्यांना माझ्या मध्ये चांगला माणूस असेल तरी मतदान करू नये, कारण का जर तुम्ही तुमच्या पक्षाचे होऊ शकत नाही तर तुम्ही जनतेचे काय होणार आहेत? तर ह्या गोष्टीचं सगळ्यात महत्व म्हणजे मी वैयक्तिक माझं मत मांडतो की जर तुम्ही स्वतःच्या पक्षाचे नाही तर तुम्ही जनतेचे काय होणार आहे? तुम्ही स्वतःसाठी
पक्ष बदलताय, तुम्ही जनतेसाठी पक्ष बदलत नाही. तुम्हाला कोणाला तरी तिकीट मिळाल या आशेने तुम्ही पक्ष बदलताय, त्या आशेने तुम्ही दुसऱ्या पक्षात जाताय. निश्चित जर तुम्हाला जनतेची सेवा करायची आहे तर तुम्ही मी म्हणतो अपक्ष जरी एखादा उभा राहिला, जर तुम्ही जनतेची सेवा करता तुम्ही अपक्षामधून सुद्धा निवडून येणार. येत्या 16 जानेवारीला निकाल लागल्यावर सत्ता कोणाची येते हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र ही मतं मुंबईच्या डबेवाल्यांची असलेली आपल्याला पाहायला मिळाली. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत कराचं मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.